कारण की आज थंडी भरायला चालू आहे आणि सगळ्यांनी आता इथं म्हणजे डायरेक्ट गुत्ती दिलेली आहे. आणि ते बघा तुम्हाला दाखवतो, त्यांनी खूप मोठा डिपो टाकलेला आहे. सध्या खडी टाकायला चालू आहे आणि स्पेशल लेवल करायलाच आहे त्यांना, म्हणजे डायरेक्ट गुत्ती दिलेली. मला तर काय जास्त काय माहिती नाही. आणि हे बघा तुम्हाला दाखवतो डिपो कसं टाकतो, डिपो तुम्हाला दाखवतो. बघा एवढं चाल पण हे बघा खूप मोठी टंडी आहे भरायला. नंतर मग पुन्हा स्टार्टिंगला ते प्लावड काढायचे आणि नंतर इकडे ठोकायचे. म्हणजे भाऊला सांगितले मोटर मागवायला. ते बघा असे जे असते का ते राहिलेले खड्डे खुड्डे स्पेशल माझ्या पाठीमागे बुजायला आहे बघा. इथे एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे आता बघा इथपर्यंतला. नेमकं जिथून चालू करायचे मग. आणि आता हे जे इटा वगैरे थोडीफार राहिलेले आहेत का ते मी भरले म्हणजे भरायचे बाकी आहेत आणखी. बघा आणखी इथं बघा इथं पण काय जागा कसं आहे माहिती आहे का, प्लाऊड जे कमी राहतात का म्हणजे हाईटला त्याच्यामुळं त्याच्या खिंड्या पडतात. जर मला समजा 1.5 फुटाचा प्लाऊड असला तर बरोबर बसतो. किंवा एखाद्या दिवस जमीन पण खालीवरी असते त्याच्यामुळं काय म्हणजे एखाद्या दिवस लागत नाही जजमेंट, त्याच्यामुळे कधी खालीवरी असं होऊन जाते. तर नंतर आम्ही पाण्याची जोड लावलेली आहे मोटर. माझं म्हणणं तेच एक हांड्याने यांनी किती वेळ टाकला असतं, कारण पाणी कमी पडतंय असं ते लोक म्हणतात. पाणी कमी पडतंय म्हणजे मालकाळी तर पाणी कमी पडतंय वगैरे असं काही. तिथून तितक्यात बेजार होणं साहजिक आहे. आणि नंतर आता समजा तिथून घेणं आणि नंतर इकडे आणून टाकणं ते काय ते घ्या. बघा मित्रांनो कशी टंडीची सुरुवात केली आम्ही. हे आमचे गुत्तेदार आहे, हे आमचे माणसं शेलूची गँग आणलेली. आता आम्हाला इतकी टंडी भरायची म्हणले गुत्तेदार, टंडी एकदम काचासारखी निघणार. तर गुत्तेदार म्हणले पैसे देऊ, नाही तर पैसे देणार नाही. आता हे 3 वाजता टंडी पुरी फायनल होईल. हे आमचे मामा आहे, घराचे मालक. मामाने चहाची पुड्याची सोय केलेली आहे. मामा आता पुढे आणणार आहे. नेमकीच थंडी चालू केली म्हणा. किती टाइम लागेल बरं भरायला? 3 वाजता निघतो. 3 वाजता डायरेक्ट हातापाय धुवून टाकू आपण. ओके. नेमकीच चालू केलेली. आता बघू किती वेळ लागते काय लागतं. ते म्हणतात तर 3 वाजतील. बघू काय, कारण की 3 जण आहे त्याच्यामुळे टाईम बी लागू शकतं कधी नाही बी लागू शकत. कारण की आता इकडचा रस्ता आहे रोडमध्ये डिपो टाकलेला आहे म्हणा. डिपो रोडमध्ये टाकलेलं आहे कारण इकडे येणारे जाणारे सगळे वाहन बंद आहेत चक्क. कारण की बघा तुम्हाला मी स्पेशल थापी घेऊन तुझा मालकाचं काम आहे पुढ्या पाणी आणून देणं.